नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये। तर अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो, नवीन जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर ही जाहिरात अमरावती विभागाची आहे आणि या अगोदरही आपण पुणे विभागाची, नागपूर विभागाची, छत्रपती संभाजीनगर विभागाची, नाशिक विभागाची मित्रांनो जाहिरात कव्हर केलेली आहे। तर तेही तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच मित्रांनो माहिती सरळ सेवेच्या ज्या जाहिराती निघत असतात MPSCच्या जाहिराती, तर त्याचं सर्वात अगोदर आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर पहा, सहसंचालक लेखा व कोषागारी अमरावती विभाग। तर मित्रांनो संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर महाराष्ट्र शासन वित्त विभाग मित्रांनो, सहसंचालक लेखा व कोषागारी अमरावती विभाग, अमरावती यांचे कार्यालय लेखा व कोष भवन, विद्यापीठ रोड, अमरावती। महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोषागारी अमरावती विभाग, अमरावती या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय अमरावती, कोषागार कार्यालय अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलढाणा कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल गट क। तर याचा वेतन स्तर जो आहे तो 29,200 ते 92,300 पर्यंत आहे, या वेतन श्रेणीत आहे। तर या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। तर या विभागामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा तर मित्रांनो हे जिल्हे येतात। तर पहा, प्रवर्गानुसार जागा किती आहेत। अनुसूचित जातीसाठी 4 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 4 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 2 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती क साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती ड साठी 1 जागा आहे, इतर मागासवर्गासाठी 8 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा आहे, आर्थिक दुर्बल घटकासाठी 6 जागा आहेत, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 6 जागा आहेत, राखीव खुल्या जागा मित्रांनो 11 जागा आहेत आणि एकूण ज्या पदे आहेत ते 45 पदे आहेत, 45 जागा आहेत मित्रांनो। तर यासाठी पहा, इथे टिप दिलेली आहे। तर भराव्याच्या उपयुक्त संवर्ग पदाच्या सामाजिक समांतर आरक्षणात तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे। तर वरील राखीव बिनराखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे। समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवारांची निवड करून पदभरतीची कारवाई करण्यात येईल। तर उपरोक्त पदांपैकी काही पदे ही शासन नियमानुसार अनाथासाठी व दिव्यांगासाठी आरक्षित असून, तर याबद्दल मित्रांनो माहिती दिलेली आहे, ती तुम्ही पाहून घेऊ शकता। तर पहा, फॉर्म भरण्याचा जो डेट आहे, तर अर्ज करण्याचा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 29/1/2025 रोजी आहे। तर फर्स्ट डेट आहे याची 29/1/2025 रोजी फॉर्म भरायला सुरुवात होईल। तर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तर 28/2/2025 आहे। तर मित्रांनो 29/1/2025 पासून डेट आहे, फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट 28/2/2025 असेल। तर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक, तर याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील। तर आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास तर त्याबाबत वेळोवेळी मित्रांनो हे संकेतस्थळ दिलेलं आहे, या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील। अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांनी दक्षता घ्यायची आहे। तर उमेदवारांच्या संख्येचा अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा घेण्यात येईल। तर सेवा प्रवेश नियमानुसार किमान आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता पहा काय आहे। तर कनिष्ठ लेखापाल हे पद आहे। तर शैक्षणिक अर्हता सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे। तर तांत्रिक अर्हता यासाठी मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र लागेल। तर वयोमर्यादा पहा, यासाठी वयोमर्यादा 19 वर्षापेक्षा कमी नसावे। तर खुल्या वर्गातील व्यक्तींसाठी 38 वर्ष व मागासवर्गीय व्यक्तींसाठी 43 वर्ष, दिव्यांग व अनाथ व्यक्तीसाठी वयोमर्यादा 45 वर्षापेक्षा शिथिलक्षम राहील। तर मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील। तर परीक्षा शुल्क यासाठी राखीव खुल्या प्रवर्गासाठी 1000 असेल, राखीव प्रवर्गासाठी 900 असेल, तर माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील। तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत, तुम्ही नक्की फॉर्म भरा। या क्रायटेरियामध्ये मित्रांनो कोणत्याही शाखेचा पदवीधर लागेल आणि तांत्रिक अर्हता टंकलेखनाची लागेल, मराठी किंवा इंग्रजीची। तर मित्रांनो या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल शैक्षणिक पात्रतेमध्ये, तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा। आणि सर्वात मित्रांनो अगोदर तुम्हाला ही माहिती दिलेली आहे। तर या अगोदरही आपण विविध विभागाच्या जाहिराती कव्हर केलेल्या आहेत, ते लेखा व कोषागाराच्या, तेही तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता। तर धन्यवाद।